तर आम्ही आत्ताच आलो हॉटेलमधून आणि तुम्ही बघितलंच असतील फोटोज आणि व्हिडिओज. खूप दिवसांनी आम्ही गेलेलो हॉटेलमध्ये. खरं तर सकाळपासून बाहेरच होतो म्हणून मग घरी यायला उशीर होणार होता, म्हणून विचार केला की बाहेरच जेवूया. खूप दिवसांपासून गेलो नाही आहे, तर बाहेर जेवलो. फूडलॉट म्हणून एक हॉटेल आहे बोरिवली वेस्टला, तर ते खूप छान हॉटेल आहे आणि तिकडे टेस्ट पण खूप मस्त आहे. तर जे लोक जवळपास राहतात तर त्यांनी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ते. आणि अजून एक सांगायचं म्हणजे काही लोकांनी मला पर्सनली मेसेजेस केलेत आणि काही कमेंट्ससुद्धा केल्या आहेत की माझे ब्लॉग्स त्यांना आवडत आहेत किंवा छान आहेत आणि मोटिवेशनल कमेंट्ससुद्धा आहेत त्याच्यामध्ये काही. तर ते सगळं वाचून खूप छान वाटलं आणि एक कॉन्फिडन्स वाढला माझा की येस, आपण जे काही करतो आहे ते लोकांना आवडतं आहे. तर त्या सगळ्यांना थँक्यू ज्यांनी मला कमेंट केल्यात. तर असं सपोर्ट करत राहा म्हणजे आपला चॅनल भरपूर लोकांपर्यंत पोहोचेल. आम्ही आता घरी जातो आहे आणि सगळं थोडंसं रिलॅक्स होऊ आणि मग मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आणि आम्ही जेव्हा हॉटेलमधून येत होतो घरी तर आम्हाला स्टारबक्स दिसलं, तर तिथे आम्हाला कॉफी पण प्यायची होती, पण वेळ नाही झाला म्हणून आम्ही तसंच घरी आलो. आणि मग मी विचार केला की घरीच आपण कॉफी बनवूया. तर मी मगाशीच कॉफी मग्स घेऊन आली आहे. मी हे असे कॉफी मग्स आणलेत, तुम्हाला जसे आवडतात तसे घेऊ शकता. आणि मी हे डीमार्टमधनं आणलेत. चला मग आता आपण कॉफी बनवूया. तुम्हाला पण मी दाखवते आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. मी इथे ब्राऊन शुगर घेतलेले आहे, त्याच्यानंतर इथे चोको चिप्स आहेत, मिल्क पावडर आहे आणि नेसकॉफी आहे आणि हे चॉकलेट सिरप आहे आणि व्हॅनिला एसेन्स पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी 1 कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे. तर एका कपमध्ये मी आता 2 चमचे कॉफी घेते आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता अर्धा कप गरम पाणी घालून घेणार आहे. क्रीमी फ्लेवर येण्यासाठी आपण एक मिक्सचर तयार करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर घेते आहे. मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे, तुम्ही साधी साखर पण घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडेसे चोको चिप्स ॲड करते आहे. 1 चमचा आता कॉफी घालूया आपण आणि 1 चमचा मिल्क पावडर घालूया. थिक कन्सिस्टन्सी करायची आपल्याला, म्हणून मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालते आहे आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालूया. तर तुम्ही इथे बघू शकता आता एकदम असं स्मूथ मिक्सचर झालेलं आहे आणि ह्याच्यात मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स ॲड करते आहे. 1 टीस्पून ॲड करायचं आहे व्हॅनिला एसेन्स फ्लेवरसाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरे एसेन्स ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. आणि हे परत एकदा आपण मिक्स करूया. आता मी हे बाजूला ठेवून देते आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 बाउल बर्फ घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 कप आपण जे दूध घेतलं होतं ते ॲड करते आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता 2 चमचे साखर घालणार आहे. आणि परत 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालते आहे. आपण हे आता सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर कॉफी मगमध्ये मी आता बर्फ घातला खाली पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण हे जे क्रीमी मिक्सचर केलं होतं तर ते मी ॲड करते आहे. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते आपण हे जे कॉफीचं मिश्रण केलं होतं तर मी 10-15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आपण आता हे घालू त्याच्यामध्ये.
त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये दूध घालूया. तर वरती मी ह्याच्यामध्ये परत क्रीमी मिक्सचर घालते. त्याच्यानंतर थोडेसे चोको चिप्स घालते. आणि शेवटी थोडीशी कॉफी घालते. आणि त्याच्यानंतर आपण आता लास्टला चॉकलेट सिरप आहे ते ॲड करूया. तुम्ही सुरुवातीला ग्लासामध्ये ते ॲड करू शकता. तर आजची माझी कॉफीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.